लाल पक्ष्याची गोष्ट. एक जंगल होतं. जंगलात खूप प्राणी राहत होते. उंच झाडं होती आणि एक मोठी नदी होती. जंगलात एक छोटासा लाल पक्षी राहत होता. त्याचं घरटं एका झाडावर होतं. त्याला 2 पिल्लं होती. तो रोज सकाळी खाऊ शोधायला जायचा, दुपारी पिल्लांना भरवायचा, संध्याकाळी पुन्हा खाऊ घेऊन घरी यायचा. एकदा जंगलातल्या 2 झाडांना आग लागली. माकडं ओरडायला लागली, वणवा वणवा. वाऱ्यामुळे वणवा हळूहळू पसरायला लागला, एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे. काही प्राणी जंगल सोडून पळून जायला लागले. लाल पक्ष्यानी पण वणवा पाहिला. तो कसं उडून जाणार? त्याची पिल्लं अजून लहान होती ना. लाल पक्षी उडत नदीकडे गेला. आपल्या छोट्याशा चोचीत पाणी भरून घेतलं. परत येऊन वणव्यावर टाकलं. टप टप टप. थोड्या पाण्याने मोठा वणवा कुठला भिजतोय? काही प्राणी बघत राहिले. हत्ती पुढे आला. त्यांनी सोंडेत पाणी भरून घेतलं. हिप्पो आला, तोंडात खूप पाणी घेऊन. हे बघून बाकीचे प्राणी सुद्धा मदतीला आले. वणवा हळूहळू कमी झाला. पाण्याने आग विझली. प्राण्यांना जरा बरं वाटलं. प्राणी म्हणायला लागले, लाल पक्ष्यामुळे आपलं जंगल वाचलं, आपण वाचलो, आपली पिल्लं वाचली. लाल पक्षी घरट्यात परत आला. बाकीचे प्राणी सुद्धा त्यांच्या घरी गेले. त्यांची कामं परत नेहमीसारखी चालू झाली.